दलित महासंघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत। त्याचबरोबर नेहमी सर्व आमच्या सोबत असणारे आमचे स्नेही बंधुतुल्य मागे सारखा की सर जागा नगरपालिकेचे माजी सभापती माननीय ज्योतिर्लिंग भट्ट कसबे यांचे या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत। त्याचबरोबर बार्शी वकील संघाचे लघु चेअरमन ॲडव्होकेट अमोलराज यांचेही या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत। त्याचबरोबर ॲडव्होकेट तुषार तात्पाते सर यांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत। उपस्थित सर्वच आलेल्या या ठिकाणी मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करत आहोत। एक 2 मिनिटात या ठिकाणी आपल्या बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय बाळासाहेब चव्हाण सर यांचं आगमन होत आहे। 2 मिनिटात या ठिकाणी अभिवादनाला सुरुवात होईल। धन्यवाद। नाही पण प्रत्येकाच्या तुम्ही आता सर आले या ठिकाणी आपल्या बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक माननीय बाळासाहेब चव्हाण सर यांचं आगमन झालंय। त्याचबरोबर पलीकडे सारखा बार्शी नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे विभाग प्रमुख देशमुख सर यांचं या ठिकाणी आगमन झाले। त्यांचंही आम्ही दलित महासंघाच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहोत। या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी आपण प्रतिमेचं पूजन करून घ्यायचंय। बिटू हे कोण आहे राहू दे किती महत्वाचे आहेत आपल्याला। देशमुख साहेब एका साईडला फक्त असे म्हणजे फोटो येतात व्यवस्थित। स्टँडवर निखिल सर साहेब इकडे बघा फक्त साहेब। थोडं मागे सर का ओके धन्यवाद। सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आल्याबद्दल स्वागत करणं आमच्या दलित महासंघाचं कर्तव्य आहे। आणि या ठिकाणी सर्वप्रथम मी विनंती करतो आमच्या दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष मान्य सुनील जावगुडे सर यांना की त्यांनी या ठिकाणी आपल्या बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय बाळासाहेब चव्हाण साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा।
त्याचबरोबर आपल्या बार्शी नगरपालिकेचे पोलीस निरीक्षक माननीय बालाजी घोगडे साहेब, बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी घोगडे साहेब यांचे या ठिकाणी संगीतराव शिंदे यांनी स्वागत करायचे. अमोल कांबळे यांनी त्यांचे या ठिकाणी स्वागत करायचे. त्यानंतर आपल्या नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे विभाग प्रमुख माननीय देशमुख साहेब यांचा सन्मान माधव भिशे यांनी करायचा असताना विनंती करतो. यानंतर आमचे नेहमी आमच्या सोबत असणारे आमचे सवंगडी गेले कित्येक वर्ष आम्हालाही आठवत नाही, लहानपणापासून आम्ही एकत्र आहेत. आमचे बंधुतुल्य मान्य ज्योतिर्लिंग पप्पा कसबे यांचा सन्मान सुनील जावडेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पत्रकार मित्र ज्यांना आम्ही दलित मित्र म्हणून आम्ही पुरस्कार दिलेले श्याम थोरात यांचा सन्मान प्रेम पवार यांनी करायचा असताना विनंती करतो. त्याचबरोबर दुसरे पत्रकार विजय शिंगाडे यांचाही सन्मान लक्ष्मण कांबळे यांनी करावा असताना विनंती करतो. लक्ष्मण डावार यांनी करावा असताना विनंती करतो. आणि एक या ठिकाणी सत्कार आणि सन्मान या ठिकाणी मी करू इच्छितो. तो म्हणजे आमचे तुषार ॲडव्होकेट तुषार तापटे यांचा सन्मान अमोल कांबळे यांनी करायचा आहे. तुषार तापटे. त्याचबरोबर ॲडव्होकेट बकमारी यांचाही सन्मान अवघडे सरांनी करायचा आहे. आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या वतीनं आमचा एक मोठा सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचा परवा जेई नेटची परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये आमच्या पप्पा कसबेंचे चिरंजीव हर्षद कसबे यांनी उत्तुंग असं उज्ज्वल असं यश संपादन केलंय. त्याबद्दल उपस्थित मान्यवर म्हणजे शिवसाहेब बालाजी घोगडे साहेब देशमुख साहेब यांच्या वतीनं हर्षद याचा या ठिकाणी सन्मान होत आहे, तो त्यांनी स्वीकारावा त्यांना विनंती करतो. आमच्या पुरस्काराच्या कार्यक्रमाचा सन्मान होणार आहे, पण प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी हा सन्मान होत आहे. ॲडव्होकेट उपसाद सर आपलाही या ठिकाणी सन्मान होतो. आपण स्टेजवर येते. शंकर कांबळे यांना विनंती करतो उपसाद सरांचा सत्कार करायचा. शंकर कांबळे यांचा सत्कार या ठिकाणी अवघडे होती. आणि यानंतर मी विनंती करतो घोगडे साहेबांना की आपलं मनोगत दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे. आज या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आहे. ही जयंती साजरी करण्यासाठी दलित महासंघ बार्शी शहर व तालुका यांनी आयोजित केलेली आहे. तर या ठिकाणी आमचे सुनील जावळे असतील, परत संदीप जाराट असतील, दरवर्षी इथं छान कार्यक्रम घेतात. त्याचा शॉर्ट बट स्वीट कार्यक्रम असतो आणि नंतर थोड्या दिवसानं मग 10-15 दिवसानं ते म्हणजे पुरस्कार देतात. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम असतो. तर डीजे लावत नाहीत, नाच गाणे नाही, चांगल्या कामाची म्हणजे दखल घेऊन त्यांचा सत्कार करणे, असा त्याचा पुरस्कार देणे असा त्याचा कार्यक्रम असतो. तर खरंच खूप स्तुत्याचा उपक्रम आहे यांचा. आणि आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना आवाहन करतो की अण्णाभाऊ साठे हे फक्त 3 दिवस शाळा शिकले, परंतु एवढ्या कादंबऱ्या लिहिल्या आणि एवढं सगळं त्यांनी म्हणजे ज्ञान मांडलं, जगापुढं मांडलेलं आहे. तर सर्वांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून किमान त्यांनी लिहिलेली पुस्तकं तरी सर्व वाचून काढावी आणि त्याच्यातून तुम्हाला त्यांच्यात किती बुद्धिमत्ता होते आणि त्यांचे विचार किती प्रगल्भ होते ते ऑटोमॅटिक येतील आणि तुमच्यामध्ये नक्कीच परिवर्तन होईल, विचारामध्ये परिवर्तन होईल, तुमच्या वर्तनामध्ये परिवर्तन होईल आणि निश्चितच मग ती खऱ्या अर्थाने जयंती साजरी केल्यासारखं होईल. तर सर्वांना आज मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही पण शॉर्ट बट म्हणून व्यक्त केलं. तर नेहमी आम्ही एक आमचा प्रयत्न असतो. दलित महासंघाची स्थापना 32 वर्षापूर्वी झालेल्या बिंदू चौक कोल्हापूर इथे आणि आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक मचिंद्र सत्ते यांनी एकच सांगितलेलं आहे, जे बाबासाहेबांनी सांगितले शिका संघटित आणि संघर्ष करा. आम्ही नेहमीच आम्ही आधी सुद्धा साहेब लावत नाही,
तर एक आदली म्हणजे 40 रुपयाची आदली म्हणजे एक माणसाचं जेवण एक टायमाला. त्यामुळे आम्ही भरपूर खर्च कमी करून जे बौद्धिक गोष्टी आहेत त्यात शिक्षणावर पहिल्यांदा भर देतो, त्याच्यानंतर भौतिक जे काही कार्यक्रम असतील त्याच्यावर आमचा भर असतो. म्हणजे उत्सव झाला पाहिजे पण सगळ्या अंगाने सगळ्या विविध प्रकारे उत्सव झाला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. यानंतर आमचे बाप्पासाहेब कोकरे यांना दोन शब्द व्यक्त करायचे. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीच्या निमित्ताने दलित महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित असलेले बार्शी शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे साहेब, बार्शी नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण साहेब, या कार्यक्रमाचे आयोजक आणि दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी अवघडे सर, त्याचबरोबर दलित महासंघाचे शहराध्यक्ष संदीपजी आलाट, ॲडव्होकेट आलाट, पत्रकार बंधू संजय बारगोले, पत्रकार बंधू सिंगारे, श्याम भोगवरा आणि उपस्थित सर्व नगररचनाकार देशमुख साहेब व सर्व उपस्थित मित्रांनो, आज अण्णाभाऊ साठे यांची 5वी जयंती साजरी करत असताना आनंद या गोष्टीचा आहे की ज्या पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांनी काही वाक्य त्यांच्या जीवनामध्ये लिहून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये ते जगबदल घालून घ्यावं, सांगून गेले मज भीमराव. जसं की त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्याबरोबरची विचारांचा वारसा होता. त्याचबरोबर जरी शिवशाहीर म्हटलं तर वागवं ठरणार नाही. तर शिवाजी महाराजांचा जो काय पराक्रमाचा जो काय इतिहास आहे तो त्यांनी 7 समुद्रापार रशियाच्या पलीकडे आणि सर्व देशामध्ये पोहोचवण्याचा त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रापासून मुंबई ज्यावेळेस वेगळी होत होती त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी करून एक महाराष्ट्र आणि मुंबई हे सर्व ठेवण्याचं काम त्यांनी त्यांच्या पोवाड्यातून, त्यांच्या अनंताच्या गीतातून वगैरे सगळं त्यांनी केलेलं आहे. दीड दिवस शाळा शिकलेल्या असून देखील त्यांनी 35 कादंबऱ्या अनेक पुस्तकं वगैरे व पोवाडे वगैरे सर्व हे केलेलं आहे. आणि त्यांचा जो उद्देश होता, पूर्वी सर्वच महापुरुषांनी एका जातीपुरतं काम न करता सर्व जाती धर्मांच्या बरोबर सगळ्या जाती धर्मांना एकत्र ठेवण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांपासून, राजेजी शाहू महाराजांपासून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून अण्णाभाऊ साठे सर्व महापुरुषांनी ते केलेलं आहे. आणि आज आम्हाला आनंद वाटतो की अण्णाभाऊ साठेच्या जयंतीमध्ये आज बार्शी शहराचे पोलीस निरीक्षक असतील, मुख्याधिकारी साहेब असतील, सर्व समाजातील सर्व पत्रकार मंडळी असतील, समाजातील सर्व घटकातील सर्व लोक या ठिकाणी उपस्थित त्याचा आनंद होतो. आणि परत एकदा मी सर्वांना अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी 2 सत्कार करायचे आहेत. ते म्हणजे आमचे मित्र संजयजी बारगोले सर, त्यांचा सत्कार संतोष कांबळे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर माननीय धैर्यशील पाटील यांचा सन्मान ॲडव्होकेट अमोलराव यांनी करायचा आहे. आणि खास मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो की 2008 पासून जे दलितेतर लोक आहेत त्यांचं काम दलित समाजासाठी आहे आणि त्यांच्यासाठी काम करणारी जी समाजातल्या वर्ग आहे आणि जे लोक आहेत ज्यांचं काम उल्लेखनीय आहे त्यांचा आम्ही 2008 पासून या बार्शीमध्ये राज्यस्तरीय दलित मित्र पुरस्कार देऊन आम्ही गौरव करत असतो. हा पुरस्कार दलित महासंघ फक्त बार्शीच देतो. त्याचं कारणच असं आहे की बार्शीची नाळ म्हणजे अण्णाभाऊंच्या बरोबरची असलेली नाळ म्हणजे शाहीर अमरशेख यांची जन्मभूमी बार्शी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शाहीर अमरशेख भगवानकर असतील, डॉक्टर अण्णाभाऊ साठे असतील यांनी एकत्र पूर्ण महाराष्ट्राला तर दिल्लीचं एकच चालवलं होतं आणि त्यामुळे आपली मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली. आणि ते अमरशेख आणि अण्णाभाऊंची मैत्रीचं प्रतीक म्हणून अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त बार्शीत आम्ही राज्यस्तरीय दलित मित्र पुरस्कार देत असतो. आणि यावेळेस त्या पुरस्काराचे प्रशासकीय सेवेचा पुरस्कार हा ज्यांना प्राप्त झाला, जे मानकरी झाले त्यांचे नेहमीच आम्हाला आदरणीय राहिलेले बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक माननीय बाळासाहेब चव्हाण सर यांनी 2 शब्द मनोगत व्यक्त करावं असं विनंती करतो. साहित्य रत्न, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. या ठिकाणी आज जयंती साजरी करत असताना दलित महासंघाकडून आज या ठिकाणी साजरी होत असताना उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आदरणीय मित्र पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे साहेब, बाप्पा कंपे साहेब यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. ते आपल्या जिल्ह्याचे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे सर, त्याचबरोबर शहर प्रमुख
संदीपजी आलाट साहेब, आपण ॲडव्होकेट वाघमारे साहेब, आपण पत्रकार शामराव थोरात साहेब, विजयजी शिंगारेजी, धैर्यशील पाटीलजी, संजय बारबोलेजी, उपस्थित आपण सर्वच दलित महासंघाचे सर्व सक्रिय सन्माननीय पुरोगामी चळवळ पुढे घेऊन जाणारे सर्व बांधव, या ठिकाणी जग बदल घालून गाव सांगून गेले मध भीमराव. खरोखरच लोकशाहीर अण्णाभाऊंनी हे वाक्य जे आहे त्यांच्यावर असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव आणि त्यांच्या गुरुत्वाने असलेलं महत्त्व अधोरेखित करत आहे. जरी लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांच्यावरती मार्क्सवादाचा चांगला प्रभाव असला आणि असणे साहजिक आहे, कारण त्यावेळी परिस्थिती जी होती, दलित कष्टकरी गुलामगिरीमध्ये चिपट पडलेल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी ते जे साहित्यातून आपल्या लेखीतून केवळ दीड दिवसाच्या येत्याच्या माध्यमातून जी शिक्षण समाजाला दिली ती खरोखरच खूप आदर्शवत आहे. आजही जगामध्ये, भारतामध्ये, आपल्या राज्यामध्ये समतेचे आणि समानतेचे वारे वाहण्यासाठी त्यांनी दिलेले जे साहित्य आहेत, त्यांच्या कादंबऱ्या आहेत, कथा आहेत, त्याचबरोबर शाहिरी आहे, पथनाट्य आहेत, लोकनाट्य आहेत, अशा विविध माध्यमातून या तुकोबाने, आधुनिक तुकोबाने, मूळ नाव त्यांचं तुकाराम होतं, त्यामुळेच आपण पुरोगामी चळवळीमध्ये 2 तुकोबाने जी काही सामाजिक क्रांती घडवून आणलेली आहे, खरोखरच आपल्या सर्वांसाठी ते खूप मोठं आदर्श आधी आहे. आपण त्या मार्गाचा अंगीकार करत असताना दलित महासंघाने जी काही मिरवणूक साजरी करण्याची पद्धत आहे, जी मेथडॉलॉजी आहे, नक्कीच आपल्या काळाला धरून खूप चांगल्या पद्धतीनं एक आदर्श घालून देण्यासारखे आहे. कुठल्याही प्रकारचा डीजे नाही, डान्सो नाही, विशिष्ट डेसिबलपेक्षा वरती आवाज देऊन जी समाजासाठी थोडंसं कर्कश वातावरण तयार होतं, या सगळ्यांना छेद देऊन जे काही त्यांच्याकडे कॉन्ट्रीब्युशन असेल ते कॉन्ट्रीब्युशन समाजाच्या उद्धारासाठी आणि अण्णाभाऊंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी जी प्रक्रिया आणि पद्धती अवलंबली आहे, त्याबद्दल दलित महासंघाचं त्यांच्या इथं काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, सुनीलजी अवघडे सर, संदीपजी आलाट साहेब, आपल्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो की अण्णाभाऊंचे विचार आपण या शहरात किंवा या जिल्ह्यात तालुक्यावर पसरवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. यात अण्णाभाऊंनी खरोखरच क्रांतिकारी 1 ऑगस्ट 1920 ला एक झालवादी स्वातंत्र्य चळवळीचं पर्व संपलेलं होतं. त्याचबरोबर महोमतवादाचा विचार सुरू होता, परंतु तो विचार हा राजकीय जीवनासाठी होता, राजकीय स्वातंत्र्यासाठी होता. परंतु हे राजकीय स्वातंत्र्य काय कामाचं, जर या ठिकाणी काम करणारे कष्टकरी किंवा वंचित उपेक्षित घटक आहे, या घटकांना सुद्धा या स्वातंत्र्याचे फळ चाटायला मिळाले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. त्यापैकी अण्णाभाऊ एक होते. यामध्ये अण्णाभाऊंनी सांगितलं होतं की जरी स्वातंत्र्य मिळालं असलं तर ते स्वातंत्र्य ज्यांनी पोटावर हात फिरवत आहेत अशा समाधानी लोकांसाठी असल्यासारखं आहे. ज्यांचा हातावरचं पोट आहे यांच्यासाठी काय आहे, तर यासाठी त्यांनी खूप मोठा मोर्चा स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा या राज्य स्वातंत्र्याच्या बरोबर काढला होता. आणि खरोखर ज्यांचं हातावर पोट आहे अशा सर्वांच्या, वंचितांच्या, दलितांच्या, उपेक्षित लोकांच्या उद्धारासाठी, त्यांच्या सुधारण्यासाठी एक जहाल क्रांतिकारक सुधारणावादी जर विचारवंत कोण असेल तर ते अण्णाभाऊ आहेत. लोकशाही आपण म्हणतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा हा रशियापर्यंत किंवा सर्वदूर परदेशापर्यंत घेऊन जायचं काम कोणी केलं असेल तर ते अण्णाभाऊंनी केलेलं आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठेंच्या 105व्या जयंतीनिमित्त त्यांच्या संपूर्ण साहित्याला मी मनापासून वंदन करतो, मनापासून अभिमान वाटतो की या साहित्याने नक्कीच आम्हाला सर्वांना एक चांगला आदर्श घालून दिलेला आहे. आणि त्या आदर्शावरती आम्ही पण जाण्याचा, त्या पथावरती जाण्याचा मनापासून प्रयत्न करतो आहोत. परत एकदा दलित महासंघाचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना 105व्या जयंतीनिमित्त, या आधुनिक तुकोबाच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम पुढे घेऊन जात असताना या ठिकाणी 2 सत्कार करायचे राहिले. सर्वप्रथम मी या ठिकाणी नुकतंच आता राष्ट्रपती पारितोषिक
पालक राज्यपालांच्या हस्ते ज्यांना मिळाले ते API बाळासाहेब जाधव साहेबांचा, चव्हाण साहेबांनी API PI साहेबांचा या ठिकाणी मी यांनी सत्कार करा अशी त्यांना विनंती करतो. दलित महासंघाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी हा सन्मान होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी टीम टायगरचे स्वतंत्र माननीय शंकरदादा वाघमारे यांचा सत्कार संगीतनाला शिंदे यांनी करायचा आहे. वकील संघाचे माजी अध्यक्ष माननीय दादासाहेब कुंड यांचा सन्मान इकडे बघा ना पन्ना मोरे यांनी करायचंय. त्याचबरोबर चित्र वकील यांचाही सन्मान या ठिकाणी प्रेम पवार यांनी करायचंय. आणि आभार प्रदर्शन अवघड करतील. मात्र तत्पूर्वी एक 2 शब्द आजच्या पाहुण्यांसाठी मी या ठिकाणी सांगू इच्छितो. चित्र वकील यांचाही सन्मान या ठिकाणी प्रेम पवार यांनी करावाची त्यांना विनंती करतो. थांबा सर. मामा कुठं आहे आला? मामा कुठं आहे? पृथ्वी शेषाच्या मस्तकावर सरलेली नसून ती श्रमिकांनी कष्टकऱ्यांच्या हातावर सरलेली आहे हे सांगणारे काहीतरी अण्णाभाऊ साठे. आणि या ठिकाणी मी एकच साहेब सांगू इच्छितो, कारण सूत्रसंचालन करणाऱ्या माणसाला बोलायची संधी मिळत असते. एकदम शब्द बोलतो, एक मनोगत व्यक्त करतोय. तो विषय असा आहे की बसवेश्वर महाराजांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू असतील, बाबासाहेब असतील, पुढे या मामा, पुढे या. जगाला शांतीचा संदेश सांगणारे गौतम बुद्ध असतील, सर्व महापुरुष आणि महामानव ही मानवतावादी होती. आणि त्याची अन्वय म्हणून आज आपण पुढे काम करत असताना आज जागतिक लेवलला जे वातावरण आहे ते खूप भयानक वास्तव आहे, भयानक वातावरण आहे. त्याचबरोबर आपल्या भारतातही काही वातावरण काही वेगळं नाही, महाराष्ट्रातही काही वातावरण आहे. पण अशा काळामध्ये सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यासारख्या शिकले सवरलेल्या अधिकारी वर्गावर आलेले आहे. आणि मी या ठिकाणी प्रत्येकाला एकच सांगू इच्छितो की महापुरुषांचे विचार हे कुठल्या जाती धर्मामध्ये अडकून न ठेवता समस्त मानवतावादी हे सर्व समस्त मानवतावादी महापुरुष होते आणि त्यांचे विचार सर्व लोकांपर्यंत जावे ही या ठिकाणी मी आज सर्वांसमोर इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर आभार प्रदर्शन अवघडेसर करतील, थोडक्यात मी त्यांना विनंती करतो. म्हणजे ज्याला बोलायला पाहिजे त्याला थोडक्यात असतो. सालाबादप्रमाणे दलित महासंघाच्या वतीनं ते 26 वर्ष आहे अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. परंतु जरी आभार मानायचे असेल तर 2 शब्द आज मी बोलणार आहे, महत्वाचे आहेत. कारण ज्या समाजाला शिक्षण नाकारलं होतं, ज्या समाजाला जगण्याचा अधिकार नाकारला होता, त्या समाजामध्ये अण्णाभाऊ साठेंनी जन्म घेतला आणि केवळ 20 दिवस शाळा शिकून स्वतःचा प्रतिभावंत कवी, प्रतिभावंत लेखक, प्रतिभावंत विचारवंत म्हणून त्यांनी आपला नावलौकिक कमवला. त्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं दलित महासंघ आमच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आजपासून आम्ही एक नवीन उपक्रम चालू केला. खरं तर अण्णाभाऊ साठेंचा जो विचार आहे तो विचार तुम्ही जसं मग सांगितलं त्या परिस्थितीनुसार मार्क्सवादी विचार होता, कम्युनिस्ट विचार सरणी पण त्यांच्यावरती होते. परंतु कालांतराने ते बाबासाहेबांच्या विचारांचे झाले आणि जाता जाता ते सांगून की जग बदलत असं निघावं सांगून गेले म्हणजे भीमराव. आणि ज्या बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही याची कास धरून आणि ज्या समाजानं अण्णाभाऊ साठेंना शिक्षण नाकारलं होतं, केवळ 1.5 दिवस शाळेत गेल्यानंतर त्यांना शाळेतून हाकून लावलं होतं, त्या अण्णाभाऊच्या जयंतीच्या निमित्तानं दलित महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज आम्ही आजपासून चलो शिक्षक की ओर हे अभियान राबवत असून जे समाजातले शिक्षणापासून जे वंचित मुलं आहेत, जे शिक्षणापासून लाभ आहे, ज्यांची परिस्थिती नाही अशा लोकांना आजपासून आम्ही शिक्षणाकडे शिक्षणाकडे घेऊन चाललेलो आहे. आज त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज आम्ही जामगाव येथे त्याचं सुरू केलंय. जामगाव, पांगरी, कुसम आणि पानगाव या ठिकाणी ही केलं. त्याचं अधिकृत घोषणा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत आणि बार्शीमधूनच आजपासून ह्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी शिक्षणाची, कारण शिक्षण महत्वाचं आहे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जो शिकलेला माणूस आहे तो कुणाचा गुलाम होऊ शकत नाही आणि जर क्रांती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय अशा प्रकारचा बाबासाहेबांचा विचार होता आणि तो विचार घेऊन आज आम्ही आजपासून दलित महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं चलो शिक्षकाची ओर हे अभियान आम्ही राबवलेलं आहे. दुसरं सांगायचं झालं तर दलित मित्र पुरस्काराच्या संदर्भात संदीपजी बोललेत
आणि येत्या 17 किंवा 24 तारखेला पालकमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार, तेव्हा त्या कार्यक्रमात आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची देखील मी ही आपल्या सर्वांना विनंती करतो. बोलण्यासारखं भरपूर आहे. अण्णाभाऊंचं शिक्षण, अण्णाभाऊंचं कार्य, अण्णाभाऊंनी कसा काय जमलेलं आहे, अण्णाभाऊंचं शाळा कशी सुटली, त्यांनी परत गिरणी कामगार म्हणून काय केलं, कम्युनिस्टांचं काम काय केलं, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊंचं योगदान कसं होतं, शाहीर अमर शेखांच्या सोबत त्यांनी काय काय केलं, अशा अनेक गोष्टी आहे. मग मला वाटतं साहेबांनी बोलताना सांगितलं की किंवा अण्णाभाऊंची पुस्तकं तरी वाचायला लागलं आहे. साहेब थोडासा लेट झाला, मी तीच जवळ तुमच्यावरच टाकणार होतो, कारण अण्णाभाऊ हे शिक्षणापासून वंचित राहिलेलं व्यक्तिमत्व, परंतु स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी 40 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, पवार वगैरे अत्यंत म्हणजे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशा देणारं साहित्य की त्यांच्या साहित्यामध्ये तिथल्या व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करणारा नायक, व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करणारी नायिका त्यांनी उभी केली. आणि सगळ्या चौकटीच्या बाहेर जाऊन जे त्यांनी अनुभवलं, जे शोधलं, जे भोगलं, जे पाहिलं ते त्यांनी लिहिलं, म्हणून अण्णाभाऊचं साहित्य आज रमण झालं. साहेब माझी एक विनंती आपल्याला निमित्तानं, खरं तर एक 15 दिवसापूर्वी आपण भेटायला पाहिजे होतं, पण थोडी विषय मला कल्पना सुचली. माझी विनंती आहे की अण्णाभाऊसाठी एक थोर साहित्यिक आहे, त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी दलित साहित्य चळवळ खऱ्या अर्थाने सुरू केली. तर येणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या पुढच्या वर्षीच्या जयंतीच्या निमित्तानं आपलं नगरपालिका प्रशासन, तहसील प्रशासनाने बार्शी शहरातून 1 तारखेला अण्णाभाऊ साठेंचं साहित्य असलेली ग्रंथदिंडी आपण बार्शीमध्ये काढावी, जेणेकरून त्यांना खऱ्या अर्थानं आपण आदरांजली वाहू असं मला वाटतं. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असावा आणि विद्यार्थ्यांना, कारण अण्णाभाऊचं साहित्य निश्चित काय लोकांना फक्त फकीरात माहित आहे. परवा जयंती, आवडा, माकडीचा माळ, डोळे मोडीचं राधात आले, अनेक असे पुस्तक आहेत की त्याच्यातून ह्याला अण्णाभाऊंनी खऱ्या अर्थानं समाजाला संदेश देण्याचं काम केलं. तर माझी विनंती आहे की पुढच्या वर्षी आपण प्लॅनिंग करून एक सुंदर असं आहे ना अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं शासकीय स्वरूप घेऊन त्याला आपण एक ग्रंथदिंडी काढू, जेणेकरून अण्णाभाऊचं साहित्य, अमर शेखांचं साहित्य या बाबतीतल्या आपल्या येणाऱ्या पिढीला कळेल. अशा प्रकारची मी आताच तुम्हाला या सर्वांच्या समोर विनंती करतो. आणि आपण सर्वजण आपला वेळात वेळ करण्यात आला. आदरणीय जाधव साहेब जे राष्ट्रपती पदक विजेता आहेत त्यांचा देखील आभार. साहेब कुकडे साहेबांना तर खूप बिझी शेड्यूल आहे, तरी देखील आज त्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून तिथं उपस्थित राहिले. चव्हाण साहेब तिथं वेळात वेळ काढून आहेत. चव्हाण साहेबांना पुरस्कार देण्याच्या मागचं कारण असं आहे, बार्शीमध्ये जिजाऊ घरकुल योजना जी सध्या चालू आहे, जवळजवळ 1596 घरं हे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातल्या लोकांना देण्याचं काम सन्माननीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. राजभाऊ राऊतांनी त्यांना, आदरणीय राजभाऊ राऊतांनी निधी आणला. या ठिकाणी आमच्या भव्य अशा रॅलीचं दलित महासंघाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. जय लहूजी, जय लहूजी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. या ठिकाणी मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष योगेशजी लोंढे यांचा दलित महासंघाच्या वतीनं तर सन्मान आणि सत्कार होता, त्यांनी स्वीकाराची विनंती आहे. जय लहूजी, जय लहूजी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला घ्या पुढे चला.
उपस्थित राहिल्याबद्दल सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या या ठिकाणी शुभेच्छा देऊन मी थांबतो. हॅलो. युवक नेते सोमनाथ पौरंगदेवे त्यांनी एक व्यासपीठ द्यायचंय. सोमनाथ पौरंगदेवे करावा. तरुण कार्यकर्ता आहे, चांगला आहे, निर्व्यसनी आहे, समाजाला दिशा देण्याचं चांगलं काम करतोय. ओके, सर्वांचं मनपूर्वक